नमस्कार मित्रांनो, माझे नाव संकेत गरदारे. एक वर्ल्ड फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय आपला असा असणार आहे की पक्षाच्या अंगावरती पंख न राहणे, म्हणजे पक्षाच्या अंगावरती एक तुम्हाला दाखवू शकतो मी. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. बघू त्यांच्या अंगावरती जे काही पंख आहेत ते एकदम म्हणजे गळून गेलेले किंवा खाल्लेले आहेत. जसं एक्झाम्पल बघू शकतो तुम्ही. आता सध्या जर तुमच्या कोंबड्यांना पक्ष्यांना तुमचं कोणतं पण इन्फेक्शन लवकर होऊ शकतं किंवा तुमचं पक्षी इन्फेक्ट पण लवकर होऊ शकतो किंवा त्याची मॉर्टॅलिटी पण होऊ शकते. जास्त तर होणार नाही काही आहे. फक्त आपल्याला ध्यान द्यायचं, आपल्याला स्प्रे चालू ठेवायचा आपल्या पक्षांना आपण जो डेली मारत असतो तो. आणि याचे मेजर कारणं आहेत मित्रांनो हे की पक्षाला तुम्ही पोटभर खाद्य देत नसाल, त्याची जी खाण्याची क्षमता तुम्ही याची जी कमी करत असाल तर मला यांना पक्ष्यांना पोटभरच खायला द्यावं लागणार. तर मित्रांनो याचे कारण हे आहेत की तुम्ही जर पक्ष्यांना पोटभर खायला देत नसाल तर ते कारण असू शकतं. आणि जर दुसरे कारण जर बोलायचं गेलं तर पक्षी जेव्हा तुमची कोंबडी अंड्यावरती येते तेव्हा तिला कॅल्शियमची कमतरता भासते, त्यामुळे तिचे पंख गळून जातात. आणि तिसरं एक मेजर कारण आहे, जर पक्षी जे तुमचे जर तुम्ही त्यांच्यात जे चोचा असतात त्या जाळल्या नसतील त्याने एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला लहानपणी जेव्हा तुमचा पक्षी असतो तेव्हा तुम्हाला त्याच्या चोचा बी जाळायच्या असतात, आणि जेव्हा एकदम मोठं होतो तेव्हा परत तुमच्या चोचा एक 6-7 महिन्यानंतर एकदा परत तुम्हाला त्याच्या चोचा जाळायचे आहेत, जेणेकरून पक्षी तुमच्या पक्षावर दुसऱ्या पक्षावर अटॅक नाही करू आणि पंख वगैरे तोडू नये म्हणून. तर हे त्याचे 3 मेजर कारण आहेत. तर मित्रांनो याच्यावरती लक्ष द्या. आणि जर पक्षाला जर कॅल्शियमची कमी असेल तर कोणत्या पण मेडिकल शॉपमध्ये जाऊन तुम्ही त्याला कॅल्शियमची एक बॉटल घेऊ शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला सांगेल की कोणतं कॅल्शियम चांगलं आहे कोणतं नाही. बिंदास मला कमेंट करून विचारू. मित्रांनो जर तुम्हाला जर कोण मेडिकलमध्ये किंवा जर लांब असेल तर तुम्हाला एक घरगुती उपाय सांगतो मित्रांनो मी. त्यांना गोड पाणी किंवा एक साखर पाणी द्या, म्हणजे ज्यांना करून ते त्यांची जी इम्युनिटी जी स्ट्रॉंग होऊन जाईल आणि जे ट्रेस आहे त्यांचा तो कमी होऊन जाईल. तर तुम्ही हा एक उपाय करू शकता. याने जास्त लवकर जे पंख लवकर येणार नाही, बट त्यांना जे ट्रेस असतो त्यांचा तो कमी होऊन जाईल. पंख जरा तोडायचे पक्षी कमी होऊन जाईल. याला हेच उपाय आहे. आणि जर कॅल्शियमच्या वगैरे बॉटल किंवा ज्या टॅबलेट्स आहेत ज्या मेडिसिन आहेत ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. वाटलं कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला नक्की याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल की कोणतं बेस्ट आहे अंड्यासाठी, कोणतं कॅल्शियम वापरावा, एक प्रोडक्शन कसं वाढावं, अंड्यांचं प्रोडक्शन कसं वाढावं, याच्यावरती पण तुम्ही जर मला विचारलं तर याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनेल.